भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक भावंडांच्या जोड्या होऊन गेल्या, ज्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली। आज आम्ही अशाच एका मराठी भावंडांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांनी चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले आहे। ती तीन भावंडे आहेत पद्मश्री जोशी, पल्लवी जोशी आणि अलंकार जोशी। या तीन भावंडांनी चित्रपटसृष्टीत प्रचंड काम केले आहे। चला तर या भावंडांबद्दल विस्ताराने जाणून घेऊया। नाट्यकर्मी मधुसूदन जोशी आणि गायिका सुषमा जोशी यांच्या पोटी पद्मश्री, अलंकार आणि पल्लवी ही तीन मुले झाली। घरात अभिनयाला पोषक वातावरण असल्यामुळे तिन्ही मुलांनी अभिनय हेच कार्यक्षेत्र निवडले। अलंकार जोशी ह्याने लहानपणापासूनच हिंदी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती। 70 ते 80च्या दशकात या कलाकाराने अनेक सुपरहिट चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत। म्हणूनच अलंकार जोशी हा पुढे मास्टर अलंकार म्हणूनच ओळखला जाऊ लागला। मास्टर अलंकारला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची लाईन लागायची। शोले, सीता और गीता, ड्रीम गर्ल, अंदाज, दीवार, डॉन, जंजीर यांसारख्या कित्येक गाजलेल्या हिंदी सिनेमात त्याने काम केले। तर अनोळखी आणि घरकुल या दोन मराठी चित्रपटातही तो झळकला होता। एकूण पाहता त्याने तब्बल 100हून अधिक चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत। बालपणी अलंकारचा चाहता वर्ग प्रचंड होता। अनेक चित्रपटात त्याच्यासाठी खास भूमिका लिहिण्यात आल्या होत्या, इतकी त्याची क्रेज होती। त्या काळातील सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असलेला तो बालकलाकार होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही। त्याचा अभिनय इतका जबरदस्त होता की आज बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वोत्तम बालकलाकार म्हणून अलंकार जोशीचं नाव घेतलं जातं। बालकलाकार म्हणून इतक्या प्रसिद्धीस आलेला हा मुलगा मोठेपणी मात्र इंडस्ट्रीतून गायब झाला। अलंकार जोशी मोठा झाल्यावर अमेरिकेत स्थायिक झाला। तिथे त्याने एका IT कंपनीची स्थापना केली। यातून तो सध्या करोडोची उलाढाल करत असतो। त्याला 2 जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे। त्याच्या अनुजा आणि अनिशा या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत। अलंकार जोशी ह्याची छोटी बहीण पल्लवी जोशी हिने सुद्धा बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती। पल्लवी यांनी बालकलाकार म्हणून 1979 सालच्या दादा या चित्रपटातून काम करायला सुरुवात केली। नाग मेरे साथी, रक्षाबंधन, आदमी सडक का, ड्रीम गर्ल या चित्रपटांमध्ये तिने काम केले। 80 आणि 90च्या शतकात रमावती की हवेली, सूरज का सातवा घोडा, त्रिशाग्नी, वंचित, रिहाई यांसारख्या चित्रपटात तिने कामं केली। तसेच सौदागर, पनाह, तहेलका, मुजरिम यांसारख्या मोठ्या चित्रपटातही तिने काम केले। अंधा युद्ध या चित्रपटात एका अपंग मुलीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला। तर 1992 साली वो छोकरी या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारासाठी स्पेशल ज्युरी अवॉर्डही मिळाला। रुक्मावती की हवेली, सूरज का सातवा घोडा, वंचित, सौदागर, पनाह, मुजरिम या चित्रपटात तिने सहनायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या। केवळ चित्रपटच नाही तर मालिकांतही पल्लवीने जबरदस्त काम केले। पल्लवी तलाश, मिस्टर योगी, भारत एक खोज, अल्पविराम, इम्तिहान, आरोहन, पेशवा बाजीराव यांसारख्या हिंदी TV मालिकांमध्ये झळकली। तसेच तिने ग्रहण या मराठी मालिकेतही काम केले। झी TVवरील अंताक्षरी आणि झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स या शोचं होस्टिंग पल्लवी जोशीने केले। पल्लवी जोशीने रीटा या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती। तसेच तिने असंभव आणि अनुबंध या झी मराठीवरील मालिकांची निर्मिती केली आहे। केवळ मराठीच नाही तर काही मल्याळम आणि कन्नड चित्रपटातही पल्लवीने काम केले। द ताशंत फाईल्स या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर पल्लवी जोशी 1997 साली दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याशी विवाहबद्ध झाली असून तिला एक मुलगी आणि एक मुलगा आहे। या तिघातील सर्वात मोठे भावंड म्हणजे पद्मश्री जोशी। पद्मश्री जोशी यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनीही सिनेक्षेत्रात काम केले। सुरुवातीला पद्मश्री यांनी अनेक नाटकात कामं केली। टूर हे गाजलेले नाटक करताना त्यांची ओळख अभिनेते विजय कदम यांच्याशी झाली। नंतर त्या दोघांनी लग्न केलं। पद्मश्री जोशी यांनी विजय कदम यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मराठी चित्रपटांमध्ये काम केले। त्यांनी पोरीची कमाल, बापाची धमाल, थोरली जाऊ, ननंद भाऊजाई या मराठी चित्रपटात कामं केली आहेत। विजय कदम यांचे गेल्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले आहे। त्यांना गांधार नावाचा मुलगा असून तो रॅपर आहे। सध्या पद्मश्री आणि अलंकार जरी चित्रपटसृष्टीत काम करत नसले तरी त्यांची पुढची पिढी या क्षेत्रात उतरली आहे। पद्मश्री जोशी, पल्लवी जोशी आणि अलंकार जोशी या तिन्ही भावंडांनी आपल्या अभिनय कौशल्याने चित्रपटसृष्टीत नाव कमावले। तर ही होती चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जोशी भावंडांची माहिती। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।